हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकरी। तर आपण बघूया कशा प्रकारे बनवायची। या ठिकाणी मी हे ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि पाणी जसं लागेल तसं आपण यात टाकायचं आहे आणि कणिक छान अशी मळून घ्यायची आहे। जर पीठ हे जुनं असेल तर तुम्ही थोडं कोमट पाणी यासाठी वापरू शकता। या ठिकाणी मी थंड पाणी वापरते कारण पीठ हे नवीनच दळलेलं आहे। त्यात आपण छान थोडं थोडं लागेल तसं पाणी ॲड करूया आणि पीठ छान असं मळून घेऊया। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ते मळत आहे। भाकरीचं पीठ मळताना जरा छान असं जोर देऊन आणि एकसारखं मळायचं आहे, त्यामुळे काय होतं आपली भाकरी ही छान होते आणि फुलते, तडा जात नाही त्याला, ती छान तयार होते। आता बघूया आपण हे कसं मळलं जातं आहे। आता बघा किती छान असं मळून घेते मी। हे मळल्यानंतर असं छान सॉफ्ट होतं। पाणी तुम्ही लक्षात ठेवा, खूप जास्तही टाकू नका, खूप कमी टाकू नका। जास्त झालं तर भाकरी ती चिटकेल आणि निघणार नाही ती चिटकल्यानंतर परातीला। थोडं थोडं असं पीठ लावून जे साईडला पीठ लागलेलं आहे मळताना ते देखील काढून घेणार आहे मी आणि छान असा एक डो बनवून घेणार आहे भाकरीचा। पिठाचा आपण डो बनवून घेऊया। यात साधारण मला 4 भाकरी करायच्या आहे, त्यामुळे मी एवढं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला जसं करायचं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। आणि खूप भाकरी असतील तर एकदम पीठ मळून ठेवू नका, जसं लागेल तसं थोडं थोडं मळत घ्यायचं आहे। जास्त मळलं तर ती भाकरी तुटते। एकदम पीठ मळू नका, थोडं थोडं घेऊन ते मळायचं आहे। आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, आता हा गोळा मी थोडासा बाजूला ठेवणार आहे, एका प्लेटमध्ये आपण ठेवून घेऊया आणि अगदी छोटासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि त्यात आपण खाली भुरभुरून घेणार आहोत कोरडं जे ज्वारीचं पीठ आहे ते आणि छान असं हातालाही कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि गोल अशी थापत घ्यायची आहे। बरोबर अशी हळूहळू थापत घ्यायची आहे। त्यानंतर आपण काय करायचं आहे, कडेने तिला दाबत घ्यायची जेणेकरून त्याचे कडा देखील बारीक होईल। तुम्ही बघू शकताय किती छान प्रकारे ती गोल अशी थापली जाते। हळूहळू थापायची आहे आणि खाली लागेल तसं पीठ टाकायचं आहे। आपल्याला कळतं की ही चिटकेल, त्यामुळे आपण आता पीठ टाकायचं आहे। हळूहळू पीठ टाकून छान अशी थापून घ्यायची आहे गोल भाकरी। छान अशी थापून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आता मी थोडंसं त्याला पीठ लावलं आणि थापत घेतलेली आहे। आधी कडा थापत घ्यायचे आणि बरोबर आतमध्ये मधली साईड आहे ती देखील त्याच्याबरोबर गोल करता करता थापायची, जेणेकरून सगळ्या बाजूने भाकरी ही एकसारखी थापली जाईल आणि छान अशी बारीक होईल। भाकरी छान अशी बारीक असेल तर ती खाण्यासाठी पण छान लागते आणि फुलते पण छान, त्यामुळे छान अशी थापून घ्यायची आहे गोल अगदी। सुरुवातीला मला खरं तर भाकरी येत नव्हत्या, पण हळूहळू शिकून आता मला ते यायला लागली। अजिबात भाकरी मला जमत नव्हती, आता हळूहळू जशी प्रॅक्टिस झाली आहे तसे ती मला जरा यायला लागली आहे। खरं तर मला ज्वारीची भाकरी ही अजिबात येत नव्हती, ती मला माझ्या सासूबाईंनी शिकवली आहे। आणि ज्वारीची भाकरी ही खरं म्हणजे माझं सासर आहे सोलापूरचं, तिथे प्रमुख धान्य हे ज्वारी आहे आणि सोलापूरला ज्वारीचं कोठार असं म्हटलं जातं। त्याचबरोबर तिथलं स्टेपल फूड हे ज्वारी आहे। ज्वारी हे फायब्रस फूड आहे, त्यामुळे ते पचायलाही हलकं आहे आणि त्यामुळे मी हळूहळू भाकरी शिकली आणि मला छान प्रकारे ती आता जमायला लागली आहे। हळूच आपण भाकरी काढून आता तव्यावर ठेवूया, तव्यावर टाकूया। त्यानंतर त्याला वरनं पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी लावल्यानंतर ते पाणी जोपर्यंत थोडंसं हलकंसं कोरडं होत नाही तोपर्यंत भाकरी पलटायची नाही आहे। जसं आपल्याला दिसतं की थोडंसं याचा कलर चेंज झाला आहे आणि पाणी हे वाळायला लागलं आहे, तेव्हा उलथण्याने हळूहळू आधी काठ सुटे करून घ्यायचे आणि त्यानंतर भाकरी ही उलटवायला घ्यायची। आता आपण हळूहळू त्याचे काठ काढून घेऊया आणि भाकरी बघा किती छान प्रकारे आपल्याला उलटवता आली आहे, पलटवता आली आहे। ती आता छान दोन्ही साईडने आपण भाजून घेणार आहोत। बघा अशी छान भाजल्यानंतर आपली भाकरी अशा प्रकारे आपल्याला दिसेल आणि आपण बघू शकता की ही किती सुंदर अशी दिसते। दुसऱ्या साईडने देखील मी भाजून घेतलेली आहे, तुम्हाला दिसत आहे। आता आपण काय करूया, तवा थोडासा काढून घेऊया आणि जी आपल्या गॅसची फ्लेम आहे त्यावरती भाकरी थोडीशी भाजून घेऊया। खूप लोक म्हणतात की फ्लेमवरती भाकरी भाजायची नसते, पण मला असं वाटतं की काय भाकरी त्यावरती भाजल्यामुळे छान अशी फुलते। तुम्ही बघू शकता किती छान फुगून येते भाकरी। खूप छान अशी भाकरी आता मला यायला लागली, आधी मला अजिबात येत नव्हती। मला असं वाटायचं की मला भाकरी आवडत नाही म्हणून कुणालाही भाकरी आवडत नाही, त्यामुळे आता छान अशी भाकरी मला जमायला लागली आहे, तुम्ही बघू शकता। अशाच जर वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तोपर्यंत बाय बाय।